सातारमध्ये संगीत वाढवण्यासाठी एक ग्रुप तयार झालेला आहे. त्याचा मला वाटतं 3रा किंवा 4था कार्यक्रम असा 4था असावा. पुन्हा कोजागिरीला एक कार्यक्रम त्याचा आहे 7 तारखेला 7 ऑक्टोबर. या ग्रुपच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न होत आहे. त्याचा मला अतिशय आनंद वाटतो की सगळे कलाकार मंडळी त्यात म्हणजे दीक्षित असतील, वनिता कुंभार असतील, दयानंद शेख आणि बाकी सर्वजण हे अतिशय परिश्रमपूर्वक बांधणी करत आहेत. एखाद्या संघटनेची एखाद्या संस्थेची बांधणी मी म्हणतो आपण ती करताना मला दिसत आहे. त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. विशेषतः प्रत्येक वेळेला सातारमधल्या चांगल्या गोष्टी ज्या घडत असतात त्यांचा सत्कार ही ते करतात. विशेषतः मृणालिनीचा सत्कार या ठिकाणी त्यांनी केलेला होता. आज सत्कार ज्यांचा होणार आहे ती धैर्या कुलकर्णी, जिने सातारचं नाव देशामध्ये मोठं केलेलं आहे, तिचा सत्कार होणार आहे. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्याचा खरं नाही आहे, पण तिचा सत्कार 2 दिवसात परवा दिवशी पुण्यामध्ये झाला आणि तो मिलिंद जोशी आणि बाकीची मंडळी होती. परंतु मी नेमका नव्हतो त्या कार्यक्रमाला गेलो तर सभा असल्यामुळं. पण जे मला माहिती कळली त्यात मला अतिशय आनंद असा वाटला की एखादी मुलगी अतिशय कमी वयामध्ये एवढं डेस्क काम करते, जगातली वेगवेगळी जी म्हणजे शिखर आहे सर करते. पण हे करतानाच तिच्याकडे असणारी नम्रता, तिचं असणारं वक्तृत्व आणि त्याकडून तिचं असणारं वाचन संस्कृती अशी असणारं नातं हे पुणेकरांच्या मी मान्य केलं. पुण्यातल्या 1-2 म्हणजे आपल्या केसरीचे संपादक आहेत. केसरीमध्ये आपल्या बातम्या येतातच. म्हणजे जेव्हा कुठं बातमी येत नाही तेव्हा मला मी आधार असतो केसरीचा, कारण आम्ही तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचं एक रेकॉर्ड ठेवलेला आहे. जे काही तुमच्याकडे असेल का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे तुम्हाला ते नक्की मिळू शकेल. परंतु त्यांनी तिचं एवढं कौतुक केलं की तेवढे सगळ्या भाषणामध्ये सगळं जर चांगलं भाषण कोणाचं झालं असेल तर धैर्या कुलकर्णी झालं. तर ही मला बाब महत्त्वाची एवढ्यासाठी वाटली की आजच नागेवाडी शाळेमध्ये आमच्या स्पर्धा होत्या गायनाच्या. तर हे जे गाणं आहे हे गाणं हे माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता आमचा सुद्धा असा प्रयत्न चालू आहे की इथं जे कराओके ग्रुपचे कार्यक्रम होतात त्यातली बरीच मंडळी वाचन संस्कृतीकडे कसं वळतील. जे मुकेशचं गाणं गात असतात मुकेशची माहिती त्यांना आहे का, कुठल्या गाण्याची काय संदर्भ आहे आणि त्याचबरोबर इतर माहिती त्यांची त्यापर्यंत पोहोचतात का. आणि ह्या कार्यक्रमाबरोबरच मग सातारमध्ये विविध ठिकाणी जे पुस्तक प्रकाशन होतात, चर्चासत्र होतात, ह्याच्याकडं ते कसे वळतील हा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः मला आनंदाची गोष्ट सांगितली पाहिजे की कालच नाही का परवा दिवशी या ठिकाणी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला आणि सातारमध्ये सगळे ग्रुप म्हणजे स्वरश्रद्धांजली म्हणून ते कार्यक्रम करतात. सगळ्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी म्हणून इथे शास्त्रीय संगीतातली गाणी सादर केली आणि तो कार्यक्रम 2:30 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत चालू होता. त्याच्यामुळं आता आम्ही एक तो प्लॅन केला आहे. त्याच्यामुळे दीक्षित सर जे आहे संगीतामधले ते दीक्षित सर दर महिन्याला एक कार्यक्रम इथं करणार आहे आणि 12 कार्यक्रम झाल्यावर त्याचं एक पुस्तक तयार होणार. तसंच पुस्तक मी आपल्याला बोललो नाही, परंतु आता जे जे कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये विशेषतः मुकुंद फडके जे आपलं मनोरंजन व्यक्त करत असतात तर त्याचंही पुस्तक आपण करत आहोत. मी यात बोलणार नाही, हे महत्त्वाचं होतं एवढंच बोललो, परत बोलता येईल. परंतु हा जो ग्रुप आहे हा ग्रुप विकसित व्हावा, त्यांचे मोठे कार्यक्रम सातारमध्ये पुण्यामध्ये व्हावे, पुण्यामध्ये त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला वाटते की डिसेंबरमध्ये माझा प्रयत्न आहे तुमच्या ग्रुपला एक संधी द्यावास. नोव्हेंबरच्या 2 तारखेला विजय सावळ्यांच्या ग्रुपचा एक कार्यक्रम तिथे दिलेला आहे. तो कार्यक्रम होतो आहे विशेषतः पुणे मुखेरमध्ये होतं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि मी माननीय मुकुंद फडक्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची विशेषतः मुख्य त्यांच्या संदर्भात एक 5-6 मिनिटांमध्ये त्यांच्या आठवणी सांगाव्या. आणि हे रेकॉर्डिंग महत्त्वाचं आपल्या यूट्यूबला जे जातं त्याचा नक्की तुम्हाला मला माहीत नाही, परंतु 10-20 वर्षानंतर तुम्ही जेव्हा मागं वळून बघा त्याचा नक्की फायदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ह्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचं पुस्तक करण्याचा आमचा एक मनोद आहे. त्याच्यामध्ये सगळे उल्लेख येतील, कुठल्या कार्यक्रमामध्ये कोणी गायलं, कुठलं गाणं गायलं, हा सुद्धा एक प्रयत्न आम्ही करणार.
धन्यवाद. आणि सुचण्याचं कारण मी एकच सांगेन की दिनेश जोशी म्हणून एक जण आहे ते आता गेले नुकतेच. त्यांच्याकडे जवळपास 75 वर्षांचा पत्रांचा संग्रह होता आणि त्यांनी तो काढलेला आहे. त्यांनी लिहिलेली पत्र मिळाली नाहीत कारण ते त्यांच्या लोकांना दिले, पण त्यांच्याकडे संग्रह होता. आणि त्याहीपेक्षा त्यांनी फिल्म सोसायटीचं मोठं रेकॉर्ड त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यावर काही पुस्तकं प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे, अभ्यास करतो की त्या माहिती त्याच्यामध्ये कशाची अशी मंडळी आपल्याकडे भरपूर असतात, त्याचा नक्की सर्वांना उपयोग होत असतो. म्हणजे मुकुंद. नमस्कार सर्वांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोरचे संगीत श्रोते, रसिक सर्वांना मी आधी स्वागत करतो. आणि मला वाटते आजच्या माय बीटची जी थीम आहे ती ब्लॅक दिसते. त्यामुळे ब्लॅक कॅट कमांडोज असतात, ब्लॅक ड्रेस सिंगर दिसतात. आम्हाला निवडायला सोपं आहे. निवेदिकेपासून गायकांपर्यंत ब्लॅक मध्ये आहे, ते चांगलं म्हणजे आम्हाला ओळखता येते की हे मी पण काळा घालू देणार होतो, पण नाही, अचानक ठरवतो मला शिरीची गायला लावलं असतात की काळा घालून तर त्यामध्ये खूप वेगळी थीम आहे. निश्चितच चांगले स्वागतार्ह आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम ठरला तेव्हा मी ह्या कार्यक्रमाचं हेडिंग आहे स्वप्नंगा सौदागर. मी थोडा कन्फ्युज झाला, काय नक्की स्वप्नंगा सौदागर या थीम मधनं काय गाणी सादर होणार. मला आता कुठली गाणी सादर होणार आहेत ते माहित नाही, पण स्वप्नंगा सौदागर हा राज कपूरचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये हेमा मालिनी होती, मुकेशची सगळी गाणी त्यामध्ये होती. तो थोडा राज कपूरला स्वतःचा न आवडलेला चित्रपट म्हणजे स्वप्नंगा सौदागर होता, जो महेश भट्टनं दिग्दर्शित केला. गाणी सगळी चांगली होती. म्हटलं ह्या थीम मध्ये नक्की काय आहे. पण मुकेश असल्यामुळे लक्षात आलं की काहीतरी मुकेशनं सगळ्यांना स्वप्न दाखवायचं काम केलं, अनेकांना स्वप्न दाखवायचं काम केलं. म्हणजे आत्ता आपण विचार करतो अरिजित सिंग असेल किंवा बाकीचे इंटरनॅशनलाइज झाले ते, पण मुकेशनं खऱ्या अर्थानं भारतीय संगीताचं जागतिकीकरण केलं. कारण मेरा जूता है जपानी किंवा मैं आवारो हूँ हे गाणी फक्त मुकेशची गाणी रशियात युक्रेनमध्ये सगळीकडे वाजली जातात. आणि त्याच्यावरनं एखादा शीख टोपी घातलेला दिसला की त्याला रशियामध्ये आवारा हो किंवा हे गाणं एक ओळखलं जातं. म्हणजे एवढी मोठी ओळख मुकेशनं भारतीय संगीताला त्या काळात करून दिली होती. राज कपूरचं श्रेय दिलं जातं, पण खरं श्रेय मुकेशचं, कारण त्यानं ती गाणी गायली होती आवारा हो किंवा मेरा जूता है जपानी सारखं. ते निश्चितच महत्वाचं आहे. मुकेशचं चरित्रच आपण जर बघितलं ना, एवढं त्याच्यावर खूप चांगला चित्रपट निघतो. आणि तुम्हाला खरं 5-6 वर्षाचं करिअर असणाऱ्या लोकांना चित्रपट बायोपिक निघतात आपल्याकडे. बायोपिकचं पीक आलंय आपल्याकडे. पण ज्या माणसाचं चरित्रच विचित्र एवढं चांगलं होतं तसंच अजून चित्रपट आपण काढले. मोहम्मद रफीवर निघालेलं आहे, मुकेशवर निघालेलं आहे, किशोर कुमारवर चाललाय. आता किशोर कुमारचं चित्रपटाचं प्लॅनिंग सुरू आहे. पण मुकेशचं जर आपण बघितलं की त्याला म्हणजे अनेकांना माहित नसेल, त्याला मद्यपान आणि मांसाहाराची एवढी आवड होती की अनेकांना माहित नाही. कारण त्याचं जे इंटरकास्ट मॅरेज होतं, मुकेश कायस्थ मांसाहार करणारे कायस्थ आणि त्याची बायको सरला त्रिवेदी ही गुजराती ब्राह्मण होती. आणि त्या एका कारणामुळे सरला देवीच्या वडिलांनी तिला नकार दिला नाही, मुकेशशी लग्न करायचं नाही तर मांसाहार आणि मद्यपान करतो म्हणून. तिला खोलीत कोंडून ठेवलेलं असायचं. आणि मुकेश भर पावसात खोलीच्या बाहेर उभं राहून तिचं दर्शन मिळालं म्हणून 24 तास पावसात उभे राहायचे. ही कहाणी मुकेशची खरी. ते स्वप्नंगा सौदागर या अर्थानं त्यांचं तसं आहे. आणि पहिलं गाणं जेव्हा मुकेशने गायलं, मुकेशचे दूरचे नातेवाईक मोतीलालने अनेकांना मदत केली, मुकेशनं पण केली. मुकेशच्या बहिणीच्या लग्नामध्ये मुकेशने गाणं गायलं. ते एवढं सैगलच्या जवळ जाणार होतं की मोतीलाल म्हणे तुझा आवाज खूप चांगला आहे, तू मुंबईला माझ्याबरोबर चल. आणि मुंबईला गेल्यावर अनिल विश्वासने त्यांना एक चित्रपटाची संधी दिली. ते गाणं होतं. गाणं त्यांचं रेकॉर्डिंगला एवढं टेन्शन आलं मुकेशला, एवढं टेन्शन आलं. दर्या कुलकर्णीचं स्वागत आहे. ते गाणं दिल जलता है तो जलने दे, हे गाणं मुकेशने म्हटलेलं पहिलं गाणं. पण रेकॉर्डिंगला मुकेशने एवढी भीती वाटली, ते एका बारमध्ये जाऊन मद्यपान करत बसले. खरी घटना आहे. आणि अनिल विश्वास वाटपाचा जर अजून हे काय करायचं आपण अजून आले नाही, मुकेश कोण तिकडे नक्की प्रति बारमध्ये असतील तुम्ही जावं. आणि मग सगळ्यांना शोधायला पाठवलं. मुकेश एका बारमध्ये पीत बसले होते, त्याच्यानं तिथून उचलून आणलं. अनिल विश्वासनं बाथरूम मध्ये नेलं, मोठ्या सिंक मध्ये त्यांचं डोकं बुडवलं, म्हणून पाण्याची धार टाकली. 5 मिनिटात मुकेश व्यवस्थित झाले. आणि मग ते गाणं रेकॉर्ड केलं, जे त्यांचं पहिलं होतं दिल जलता है तो जलने दो. ते गाणं ऐकलं तर सैगलनं, गाणं सैगलनं ऐकल्यावर त्यानं आपल्या सेक्रेटरीला म्हटलं हे गाणं तर मी म्हटलेलं नाही, कोणी गायलं हे गाणं. एवढं सैगल सगळं गाणं तेव्हा
सैगलची सगळ्यांवर तेव्हा मोहिनी होती आणि सैगलच्या आवाजात ते गाणं म्हटलं होतं. मुकेश हा मनस्वी अशा प्रकारे जगणारा कलाकार होता. त्यानं जे 51-52 सालापर्यंत गाणी म्हणून जे पैसे मिळवले तशात चित्रपट काढले, त्यानं हिरो व्हायचे. सगळे चित्रपट पडले. चित्रपट पडल्यावर लक्षात आलं हे आपल्या आता आपली बस की बात नाही, पुढे तर परत गायनाकडे वळले. आणि राज कपूरला पण समजवलं हे तुमचं निर्मिती आणि दिग्दर्शन किंवा हे तुमचं काम नाही, तुम्ही गाणं फक्त गावा. आणि जेव्हा मुकेशचं निधन झालं वयाच्या 53-54व्या वर्षी फक्त मद्यपानामुळे झालं, हे आपण मान्य करायला पाहिजे. की जेव्हा एका ठिकाणी परदेशात शो सुरू असताना आधीच त्यांना 4 हार्ट अटॅक येऊन गेले होते. आणि लता मंगेशकरांसोबतचा जो कार्यक्रम होता तेव्हा बाथरूममध्ये ते बाहेर आले तेव्हा घाबाने डबडबलेले होते. नितीन मुकेश मुलगा त्यांचा त्याच्यासोबत होता. ते बघितलं वडिलांना असं झालेलं आणि मग त्यांना घाईघाईनं लिफ्टमध्ये बसवून नेलं, पण तो ॲम्ब्युलन्समध्ये नेईपर्यंत त्याचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही सगळं कमी करा मद्यपान वगैरे, पण त्यांचं जगणं एवढं मनस्वी होतं की ते कधीच हे करायचे. आणि ह्याच प्रकारे त्यांनी त्यांच्यावरची प्रेम सुद्धा त्यांनी तसं केलं, जगले पण तसेच, गाणी पण तशीच म्हणली. आणि मी परवा मुद्दामून बघत होतो की फिलॉसॉफी सांगणारी गाणी किती आहेत भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. जर 10 गाणी असतील ना, 10 पैकी 8 गाणी मुकेशनी म्हटलेली आहेत. जिंदगी ख्वाब है, जागते रहो मधलं गाणं, संपूर्ण गाण्यामध्ये फिलॉसॉफी सांगितली जाते की काहीतरी वेगळंच तुम्हाला सांगितलं मुकेशच्या गाण्यांमधून. आणि तो त्यांचा आवाज जो आहे तो वेगळ्या प्रकारे तिथे लागतो. अनेक वेळा आम्ही कॉलेजमध्ये असताना मोहम्मद रफी आमच्या आवडीचा मित्राचा, मुकेश आवडीचा म्हणून अक्षरशः हमरीतुमरीवर आम्ही यायचो की हे गाणं मुकेश गाऊ शकेल का, हे गाणं मोहम्मद रफी गाऊ शकेल का, असं एकमेकांची आमची चढावड चालायची. पण जी गाणी ज्याने म्हणायची तीच त्यांनी म्हणायची. आजही मुकेश हा राज कपूर, मनोज कुमार, फिरोज खान यांचे आवाज मानला जातो, बरोबर आहे. पण अनेकांना आश्चर्य वाटेल, पहिल्यांदा मुकेश हा ह्याचा आवाज होता, दिलीप कुमारचा आवाज होता. म्हणजे आधी राज कपूरचा, म्हणजे राज कपूरला मोहम्मद रफीने आवाज दिला आणि मुकेश हा दिलीप कुमारचा आवाज होता. नंतर कम्प्लीट चित्र बदललं. त्यामुळे जेव्हा मुकेशचं निधन झालं तेव्हा राज कपूरचे शब्द असे होते की माझा आत्मा निघून गेला, शरीर फक्त राहिलं. तर तो मुकेशच्या आवाजाला आपला आत्मा मानत होता. ह्या प्रकारे त्याचं सगळं असायचं. आणि निश्चितच मुकेशने ज्या ज्या काळामध्ये गाणी म्हटली, माझं सर्वात आवडीचं गाणं जे आहे एक प्यार का नगमा है, ते सर्वात आवडीचं गाणं आजही मुकेशची जी गाणी आपण ऐकतो किंवा फिलॉसॉफिकल सांगणारी म्हणतो, फिलॉसॉफी सांगणारी गाणी आहेत ते तुम्हाला निश्चितच सप्नंगा सौदागर या अर्थाने ती जातात सगळं की तुम्हाला कशा प्रकारे जगायचं. कोणत्याही प्रकारे तुम्ही राज कपूरनं त्याच्यावर चित्रित केलेली गाणी जो 130 गाण्यांना आवाज दिला राज कपूरला मुकेशने. त्यानंतर त्यानं मनोज कुमारला आवाज दिला, त्यानंतर दिलीप कुमारला दिला, त्यानंतर फिरोज खान सारखे जे फिरोज खानला सुद्धा खूप चांगली गाणी फिरोज खानच्या सुदैवानं मिळाली. खूप धर्मात्मामधली असतील किंवा नंतरची असतील खूप चांगली गाणी मुकेशच्या आवाजात फिरोज खानला गायला पडद्यावर सादर करता आली. त्यामुळे अनेक वेगळ्या प्रकारचा आवाज होता. निश्चितच मोहम्मद रफीप्रमाणे मोहम्मद रफीने काय केलं तर जॉनी वॉकर किंवा इतर अनेक कॉमेडियन्सने पण आवाज दिला होता. मुकेशला ते नाही जमलं. म्हणजे मुकेशने कधी कॉमेडियन्स किंवा नॉन नायक जे आहेत, नायक नसणाऱ्यांना खूप कमी आवाज दिला मुकेशने. पण जे काही गाणी दिली ती निश्चितच सगळीच लोकप्रिय. 1300 ते 1400 गाणी आहेत. अनेक वेळा कोणी किती गाणी गायली याबाबत आवाज तो वाकडा सांगितला होता. लता मंगेशकरने 40,000 गायली का 50,000 गायली असं होत नाही. मुकेशने फक्त 1300 गाणी गायली. एवढ्या वर्षामध्ये एखाद्या वर्षामध्ये तुम्ही किती गाणी गाणार? 1300 म्हणजे भागिले 5 केलं तरी ते 300 ते 400 चित्रपट होतात. एका गाण्यात पिक्चरमध्ये 5 असतील तर. त्यामुळे एवढे गाणी पण गात नाही. नॉन फिल्मी लता मंगेशकर, आशा भोसलेंची गाणीची संख्या का वाढली? नॉन फिल्मी आणि मराठी त्यांना मिळाली जास्त म्हणून. तेवढी गाणी हिंदी गायकांना मराठी मिळाली नाही किंवा नॉन फिल्मी मिळाली. लता मंगेशकरने भजन गायलं, ज्ञानेश्वरीचं हे केलं, पसायदान गायलं, सगळंच गायलं, पण संख्या त्यांची हजारात जाते. ते इतरांना मिळालेलं नाही. त्यामुळे मुकेशांची 1300 गाणी आहेत आणि ती सर्वच चांगली आहेत. जेव्हा दिल जलता है जलता पूर्णपणे सैगलच्या प्रभावाखालचं गाणं होतं. नंतर त्यांना जाणीवपूर्वक नौशादने सांगितलं तुम्ही त्याच्यात बाहेर पडा, सैगलच्या प्रभावाखाली तुम्ही बाहेर पडा. त्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, राज कपूरचा आवाज म्हणून ते पुढे. नंतर वेगळ्या आवाजात त्यांनी गाणी गायली. सगळ्यांना आवाज एकच असेल, आवाजाची पातळी एक होती, काही सूर ठराविक होते, पण ज्यांना आवाज दिला त्यांनी त्या पडद्यावर त्या गाण्यात सोने केलं, त्यांना ते नायक सुद्धा लोकप्रिय झाले. आज निश्चितच या ग्रुपच्या निमित्तानं आपण कुठली गाणी ऐकणार आहोत मला पण उत्सुकता आहे. सप्तंगा सौदागर म्हणून स्वप्न कुठलं मांडलं राहणार आहे निश्चितच मला उत्सुकता आहे. आणि मुकेशचा मी पण मोहम्मद रफी नंतरचा फॅन आहे, प्रामाणिकपणे कबूल करतो. त्यामुळे निश्चितच मला आज ही उत्सुकता आहे. सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.
हॅलो पण धन्यवाद फडके साहेब. सुरुवातीला चिटणीस साहेब हे माझे जवळचे मित्र आहेत, दीपलक्ष्मीचे ठेवीदार आहेत, विशेषतः कर्ज आणण्यासाठी मदत करतात. त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये आहे आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांना गाण्या ऐकण्याची विशेष आवड आहे. म्हणजे कालचा शास्त्रीय गायनाचा पूर्णपणे त्यांनी शाहूकारामधला कार्यक्रम ऐकलेला आहे. त्याला विनंती करतो की त्यांनी बोला. बेसिकली मला म्हणजे भाषणाची काही फारशी सवय नाही आहे. मी कॉलेजमध्ये एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवत होतो, परंतु जे जनरल जे मराठी किंवा हिंदी या सब्जेक्टमध्ये जसे प्राध्यापक जसे भाषणबाजी करतात, तसं मला इलेक्ट्रॉनिक्स असल्याकारणानं मला फारसं काही भाषणाची सवय नाही आहे. परंतु तरीसुद्धा संगीत हा एक माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे हा मी शौक जवळपास माझ्या वयाच्या 16व्या-17व्या वर्षातून जपलेला आहे. म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डचं एवढं प्रचंड कलेक्शन आहे, पण पर्सनल आहे सगळं ते. आणि जगातल्या सर्व प्रकारची जी काही संगीत आहे तर ती ऐकण्याची खूप आवड आहे आणि ती मी ऐकत असतो. म्हणजे अमेरिकेत गेलो तरीसुद्धा मी तिकडची जी काही बिटल्स सॉंग्स वगैरे आहेत तर ती ऐकत असतो, किंवा आपल्याकडचं इकडे साऊथ इंडियनचं जे संगीत आहे ते सुद्धा ऐकत असतो. परंतु आता आजच्या कार्यक्रमात सगळ्यांना उत्सुकता आहे, तर मी थोडक्यात एक सांगतो की मुकेशच्या बाबत बोलायचं झालं तर सिम्प्लिसिटी म्हणून जो प्रकार आहे फक्त तो त्यांच्याकडे होता की त्यांची गाणी सहजरित्या कुणीही गुणगुणतं. इतरांची जी गाणी होती ती कधीच कुणी गुणगुणतं नाही. म्हणजे उदाहरणार्थ मोहम्मद रफीच असेल तर ते शास्त्रीय बेसवर असायचं. तर एकदा असंच झालं की नौशादनी याला म्हणले की मुकेश हा काय गायक आहे का, की त्याला कुठलीही रागदारी माहीत नाही, संगीतातलं काही ज्ञान नाही आहे. फक्त त्यांनी सांगितलं की माझी गाणी जी आहेत ती सर्वसामान्य माणसासाठी आहे आणि ती लगेच ॲडॉप्ट केली जातात. म्हणजे कोणतंही गाणं असलं तरी ते एकदा ऐकलं तरी लोकांना पुन्हा ते गुणगुणवण्याची सवय असते. तर हा जो एक म्हणजे सगळ्यात म्हणजे चांगला जो त्यांचा गुण आहे तो फक्त मुकेशच्याकडे होता. बाकीचे यांची आपण सगळ्यांची गाणी ऐकतोच आहे. आणि आता नवीन जे सगळे जे स्टुडिओ आले डिजिटल, त्याच्यामुळे प्रत्येकानं कसं एक एक लाईन म्हणायची, घरी निघून जायचं. पूर्वीसारखं एकत्र जो ऑर्केस्ट्रा असायचं किंवा रेकॉर्डिंग असायचं तो आता काही भाग राहिलेला नाही आहे त्याच्यात. तर तुमच्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे की मी आता हा दुसरा कार्यक्रम हा अटेंड करतो आहे. म्हणजे ज्या वेळेला मला शक्य असतं येणं त्या वेळेला मी इथं येतच असतो. आणि चिटणीस साहेबांचं नेहमीच असतं की कार्यक्रमाला हजर राहायलाच पाहिजे. मी म्हणलं आम्ही बॅकस्टेज आर्टिस्ट आहे, म्हणजे इकडे व्यासपीठावरती बसण्याकडे आम्ही मग कल कमी आहे. म्हणजे मी वायसीमध्ये असताना 87-88ला व्हरायटी प्रोग्राम हा स्वतः अरेंज केलेला होता. म्हणजे त्यावेळेला साताऱ्यातले जे काही होतकरू वाडेकर सर वगैरे होते त्यांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम सगळा करायचो. तर म्हणजे त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत आमच्या तिकडच्या. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना त्यांच्याकडनं गाणी बसवून घेणे. म्हणजे मला स्वतःला काही गायला येत नाही किंवा मी गाणे म्हणत नाही, परंतु त्यातलं नॉलेज मात्र भरपूर आहे की एखादं गाणं म्हणत असताना एखादी ओळ बरोबर म्हणतोय का चूक आहे एवढं मात्र कळणे इतकं ज्ञान नक्कीच आहे. तर आपल्या या कार्यक्रमाला मायबीटच्या शुभेच्छा देऊन पुढचा कार्यक्रम आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद. मनामध्ये प्रत्येक नैसर्गिक संकटांना सामोरे जाऊन एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी ही भारतातली पहिली कन्या आहे. पालकांशिवाय असं मी मुद्दाम म्हणते कारण बऱ्याचदा या वयोगटामध्ये पालक बरोबर असतात, परंतु ती पालकांशिवाय हे सगळं करते. अर्थात पालकांचं तिच्या मागं खूप मोठा हातभार आहे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच आव्हानात्मक किलिमांजारो हे अवघड शिखर प्रचंड इच्छाशक्ती आणि साहस याच्या जोरावर तिने आज वयाच्या 12व्या वर्षी सर केलेला आहे आणि त्यामुळेच तिला शिखर कन्या असं म्हटलं जाते. हा सातारकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. बरं, तिला गायनाच्या आजच्या कार्यक्रमात बोलवण्यामागं सुद्धा उद्देश आहे, कारण तिने गंधर्व गायनाच्या 3 परीक्षा दिलेल्या आहेत, उत्तीर्ण आहे. त्यामध्ये गंधर्व पेटी परीक्षामध्ये उत्तीर्ण आहे. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे. रायफल शूटिंगमध्ये विविध स्पर्धेत ती सहभागी आहे. शिक्षण मंडळ कराड येथे राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता पाठांतर स्पर्धेमध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे. पुणे इथल्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रावीण्य प्राप्त आहे.
मगाशीच चिटणीस साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की तिचे वडील विनोद कुलकर्णी हे साहित्य विश्वाशी खूप जोडलेले आहे. त्यामुळे अर्थातच तो वारसा सुद्धा तिच्याकडे वाचन संस्कृतीचा आणि वक्तृत्वाचा आलेला आहे. खूप अशा मुलाखती ऐकण्याची आणि वाचनाची तिला प्रचंड आवड आहे. शालेय जीवनामध्ये सुद्धा तिने अनेक उपक्रम पार करून प्रावीण्य मिळवलेलं आहे. एलिमेंटरी चित्रकला स्पर्धेमध्ये सुद्धा ती A ग्रेड प्राप्त आहे. म्हणजेच सर्व कलांच्या जवळ असणारी अशी ही धैर्य आहे. दातेगड, भैरवगड, चकदेव, वासोटा, राजगड, मधू, मकरंदगड, रायगड, सांबरवाडी, कोयना जंगल ट्रेक, आपला अजिंक्यतारा अशा कितीतरी किल्ल्यांना सर करून तिने आजचं हे शिखर गाठलेलं आहे. तेव्हा आपण तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि तिचा सन्मान मायबीट स्टुडिओच्या वतीने करण्याची विनंती मी आमचे माननीय डॉक्टर लियाकत शेख सरांना करते. असं बोललं पाहिजे. महत्वाचं म्हणजे पुढं गाजवून ती आली. पुण्यामध्ये जो परवा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्यात भाषण तिथं चाललं असं रिपोर्टिंग वेगवेगळ्या संपादकांचं आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि मला सुद्धा ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आता कळल्या की तिच्या संगीताचं झालेलं स्पर्धा परीक्षा आहेत ना, चित्रकलेची एलिमेंटरी आहे. म्हणजे साहित्याच्या सर्व अंगाशी आपण जे म्हणतो निगडीत तिचं व्यक्तिमत्व आहे. आणि मी एकच सांगेन की एक आमचं नागेवाडीमधलं मेकॅनिकल इंजिनियर झालेला मुलगा आणि कोरोनामध्ये त्याची सर्व्हिस केली आणि त्याची त्याची इंडस्ट्री डेव्हलप केली आणि तो इंटेरियरमध्ये आता तो प्रसिद्ध पावला आहे. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं आर्ट्सकडे वळा. इतका स्कोप आता आर्ट्सला आलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण आर्ट्स म्हणजे शेवटला बघायचं, सायन्स, कॉमर्स आणि नंतर आर्ट्स. परंतु ते सगळे गुण तिच्यात आहेत. विशेषतः नम्रता हा एक अतिशय महत्त्वाचा गुण तिच्याकडे आहे. आणि तिचे वडील विनोद कुलकर्णी यांच्यामुळं सातारला मराठी साहित्य संमेलन जे आलेलं आहे ते त्यांच्यामुळे आलेलं आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यासाठी तिची आई पण तशीच नम्र आहे अतिशय. आणि त्या पण कधी खरं विनोद कुलकर्णी आता वेगवेगळ्या स्तरावर आहेत पण कधी त्या पुढं करताना दिसत नाही. हे मला चांगलं का मला मी सांगू शकत नाही पण ते सगळं तुझ्याकडे आले. वाचन संस्कृतीशी ते निगडीत आहे. तुमच्या हातात चांगलं पुस्तक दिसलं तर ते घेऊन जात ती मला ते आवडते. असं हे व्यक्तिमत्व नक्की पुढच्या कालावधीमध्ये आघाडीवर राहील याचा मला विश्वास वाटतो. मायबीटचे विशेषतः अभिनंदन. मी मगाशीच म्हटलं तसं की तुम्हाला कल्पना सुचतात वेळेत कुणाचा सत्कार करावा काय करावा. त्यामुळे तुम्ही नुसते कार्यक्रम नाही घेत तर सातारच्या सांस्कृतिक विश्वाशी सगळ्यांना जोडत आहात. त्याबद्दल मंजिरी दीक्षित असतील, वनिता कुंभार असतील, चित्रा भिसे असतील, लियाकत शेख, त्यांचे बंधू, बाकी सगळी मंडळी या सर्वांचं मी आभार मानतो. आणि चित्रा भिसे यांनी म्हटल्याप्रमाणे तुझ्या हातात नाही. नमस्कार. मला गिर्यारोहणाची आवड लहानपणापासूनच आहे. मला माझ्या आई बाबांनी वयाच्या 6व्या वर्षापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायला सुरुवात केली. मी सह्याद्रीतले बरेच गड किल्ले चढले आहेत. मधुमकरंदगड, दातेगड, विचित्रगड, भैरवगड, सांबरवाडीचा सडका असे बरेच सह्याद्रीतले छोटे मोठे गड किल्ले मी केलेले आहेत. आणि जेवढं मला निसर्गाचं आकर्षण आहे तेवढंच मला पांढऱ्या शुभ्र बर्फातळ डोंगरांचं सुद्धा वेड आहे. जेव्हा मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पची नीट सांगितली होती त्यावेळेस मी खूप खुश होते. आणि वयाच्या 12व्या वर्षी मला तो ट्रेक करण्याची संधी मिळाली. आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अनुभव होताच त्यामुळे मग मला साऊथ आफ्रिकेमधलं सर्वात उंच शिखर किलिमंजारोने साथ घातली. मी तेही शिखर सर केलं. नंतर मग मला एल्ब्रुसच्या हिमशिखरांनी साथ घातली. मी त्यासाठी सुद्धा तयारी सुरू केली. आणि मी माझी मार्गदर्शक हिने मला मार्गदर्शन केलं होतं की म्हणजे एल्ब्रुस पूर्ण बर्फात होता मग त्यासाठी कोणते व्यायाम करावे. मी रोज अँकल वेट्स घालून ट्रेकिंगला जायचे. परत मी घरी आल्यावरती मी माझ्या बिल्डिंगच्या पायऱ्यासुद्धा करायचे आणि नंतर मग मी जिमला जायचे. डोंगर आणि बर्फातल्या डोंगरामध्ये खूप अंतर असतो. म्हणजे 40 ते 50 किलोमीटर वारं असतं. जोरात वाजणारी थंडी असती. -10 ते 15 डिग्री तापमान असतं आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा कमी जास्त होतं.
त्या तापमानामध्ये मी माउंट एल्ब्रुस सर केला आणि कित्येक वेळा आपण रोपमध्ये अडकून पडतो किंवा खचून पडतो. मी कित्येक वेळा पडले, पण माझं ध्येय एकच होतं की मला माउंट एल्ब्रुस सर करायचं आहे. मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की धैर्य तू हे करणारच आहेस, आणि त्या पॉझिटिव्हिटीने मी माउंट एल्ब्रुस सर केलं. आज दीपलक्ष्मी पतसंस्था आणि मायपेट स्टुडिओने आज माझा इथं सत्कार घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू धैर्या. खरं तर खूप बिझी असं तिचं शेड्यूल आहे, परंतु त्या